लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणीनं डोकं लावलं. योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय. 10 दिवसात किती कमावले? नमस्कार, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती. लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून कुणाचं घर भागतंय, कुणाचं सिलेंडर भागतंय, कुणाला मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत होती, तर कुणी या पैशाची बचत करून व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतंय. मुंबईतल्या काळाचौकी परिसरात राहणाऱ्या प्रणाली कृष्णा बारड या तरुणीने योजनेतून मिळालेल्या पैशातून थेट घुंगरू व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या काही दिवसातच तिने या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचं नाव करत पैसेही कमावले आहेत. आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या लाडक्या बहिणीचं कौतुक करत टीका करणाऱ्या विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यात राखी पौर्णिमेच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट 3,000 रुपये जमा केले. या पैशामुळे कुठे महिला भगिनींच्या घरचा भार हलका झाला तर कुठे महिलांच्या हक्काच्या खरेदीला किनार मिळाली. मुंबईतल्या काळाचौकी परिसरात राहणाऱ्या प्रणाली कृष्णा बारड या तरुणीने योजनेतून मिळालेल्या पैशातून थेट घुंगरू व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियाचा व्यवसायासाठी योग्य वापर करत गणेशोत्सवाच्या 10 दिवसातच 10,000 हून अधिकची कमाई केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेतून देऊ केलेली ही आर्थिक मदत प्रणालीच्या व्यवसायासाठी संजीवनी ठरल्याचं प्रणालीने ABP माझ्याशी बोलताना सांगितले. तसेच प्रणालीने मुख्यमंत्र्यांचे तर आभार मानलेच, मात्र मिळणाऱ्या रकमेचा योग्य वापर करण्याचे आवाहनही योजनेचा लाभ घेणाऱ्या इतर महिलांना केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रणालीने सुरू केलेल्या घुंगरूचा वापर करून गणपती आरती आणि धार्मिक ठिकाणी ध्वनीचा निनाद करण्यासाठी केला जातोय. त्यामुळे गणेशोत्सव काळात तिने सुरू केलेल्या घुंगरू व्यवसायाला चांगलीच मागणी आहे. यातून प्रणालीचा कल्पना सत्यात उतरवली असून आता पुढे हा व्यवसाय अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी ती प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून विरोधकांना लगावला टोला. पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना त्याची किंमत नसते, पण सर्वसामान्य कुटुंबाला आणि आयुष्यात काहीतरी करू पाहणाऱ्या मंडळींना त्याचे मोल नेमके समजते. महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर अनेकांनी त्यातून मिळणाऱ्या 1,500 रुपयांच्या रकमेची खिल्ली उडवली. 1,500 रुपयात काय होणार, असे प्रश्न विचारून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्याला मिळणाऱ्या 1,500 रुपयांच्या ओवाळणीचा सन्मान करीत किंमत माझ्या लाडक्या बहिणींना नेमकी उमगली. त्यामुळे त्यांनी या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला. याच रकमेचा वापर करून काय करता येऊ शकते याचे उदाहरण आपल्यासमोर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या 1,500 रुपयातून काळाचौकीच्या प्रणाली बारड या बहिणीने गणेशोत्सव काळात लक्षात घेऊन एक छोटासा व्यवसाय केला आणि आज त्या 1,500 रुपयातून मोठी कमाई करून दाखवल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना त्याची किंमत नसते, पण सर्वसामान्य कुटुंबाला आणि आयुष्यात काहीतरी करू पाहणाऱ्या मंडळींना त्याचे मोल नेमके समजते. महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर अनेकांनी त्यातून मिळणाऱ्या 1,500 रुपयांच्या रकमेची खिल्ली उडवली. उद्धव ठाकरेंना लगावला टोला. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. यानुसार आमच्या सरकारने राज्यातील बहिणींसाठी काही करण्याची इच्छाशक्ती दाखवली आणि बहिणींनी त्याला सकारात्मक साथ दिली. आधीच्या सरकारच्या काळात दानतच नव्हती, त्यामुळे त्यांना देण्यातील आनंद आणि समाधान कसे कळणार, असा टोलाही त्यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. धन्यवाद.